मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खड्ड्यांचा त्रास होऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड पालिकेनं चांगलीच तत्परता दाखवली। पण ज्यांच्या करावर मुख्यमंत्र्यांना ही सेवा देण्यात आली त्या शहरवासियांसाठी पिंपरी पालिका इतकी तत्परता दाखवते का, तर याची साक्ष देणारी दृश्य आज आम्ही पिंपरी पालिकेला दाखवतोय। जो मार्ग आयटी हब हिंजवडीत जातो त्या मार्गावर एबीपी माझाची टीम पोहोचली आणि तिथल्या खड्ड्यांचं साम्राज्य आम्ही लोकांसमोर आणि पालिकेसमोरही आणलं। आढावा घेतलाय नाझीम मुल्ला यांनी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पिंपरी चिंचवडचा दौरा केला आणि यावेळेला मुख्यमंत्र्यांना खड्ड्याचा त्रास होऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड पालिकेनं चांगलीच खबरदारी घेतली। मात्र हीच पिंपरी चिंचवड पालिका सर्वसामान्यांसाठी खबरदारी घेते का हा प्रश्न उपस्थित झाला होता आणि त्यासाठीच आम्ही वाकडमध्ये आलेलो आहोत आणि वाकडमधले हे खड्डे पिंपरी चिंचवड पालिकेच्या कामगिरीची साक्ष या ठिकाणी देत आहेत। हे खड्डे आपण बघू शकतो आणि याच खड्ड्यांमधून आयटी अभियंता जो आहे तो या ठिकाणी प्रवास करतो आणि किती हळू वेगाने इथं आलं की या सगळ्या वाहन चालकांना त्यांचा वेग जो आहे तो या ठिकाणी कमी करावा लागतो। आपण ऐकूयात काय झालं। गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता आहे, तरी पण विकासाचा परिवार काय सुद्धा नाही। सगळं नगरसेवक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत। काल मुख्यमंत्री येणार होते, खड्डे मुजवले त्यांनी तात्पुरतं मोजू द्यात, जनतेसाठी नाही, फक्त हे मोठ्यासाठी आहे। केवळ वाकडमधल्या याच मार्गावरती अशी परिस्थिती आहे का, तर नाही। शहरात ठिकठिकाणी असेच खड्डे आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आणि त्यांना खड्ड्याचा त्रास होऊ नये म्हणून ज्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं तत्परता दाखवली तीच तत्परता आता या मार्गावरती पिंपरी चिंचवड महानगरपालिका दाखवणार का? नाझीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।